नमस्कार मंडळी, मी स्नेहल पाटील आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्सिस रन टाईम हे सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे। त्याआधी मी तुम्हाला सांगते की ॲक्सिस रन टाईम हे सॉफ्टवेअर आपल्याला केव्हा इन्स्टॉल करावे लागते। ज्या वेळेस आपलं सॉफ्टवेअर ओपन होत नसेल, रन होत नसेल किंवा ॲप डेटासोबत आपल्या सॉफ्टवेअरला कनेक्ट व्हायला जेव्हा प्रॉब्लेम येतो, अशा वेळेस आपल्याला ॲक्सिस रन टाईम हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागते। किंवा आपण क्रिस्टल रिपोर्ट डाउनलोड केलेला असून सुद्धा आपली प्रिंट निघत नसेल, प्रिंटमध्ये कुठला तरी प्रॉब्लेम येत असेल, अशा वेळेस आपल्याला ॲक्सिस रन टाईम हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागते। चला तर मग बघूया सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे। सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे। गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं। गुगल क्रोम ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे e-gramsevak.in हे सर्च करून घ्यायचं आहे। e-gramsevak.in सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर जी पहिली साईट येईल e-gramsevak ही ओपन करून घ्यायची। e-gramsevak साईट आपल्यासमोर ओपन झालेली आहे, आपण बघू शकतात। आता इथे आपल्याला डाउनलोड्समध्ये जायचं आहे। डाउनलोड्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे। डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे बघू शकतात सॉफ्टवेअरसाठी लागणाऱ्या आवश्यक फाईल ह्या आपल्यासमोर ओपन झालेल्या आहेत। तर आपल्याला जी फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे ही ॲक्सिस रन टाईम आहे। इथे आपण बघू शकतात ही फाईल मी याच्यावरती क्लिक करते। क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे बघू शकतात फाईल जी ही वरती डाउनलोडिंगला सुरू झालेली आहे। पहिला डाउनलोडिंगसाठी वेळ लागतोय, तर त्याच्यामुळे मी ऑलरेडी आपला वेळ वाचवण्यासाठी फाईल डाउनलोड करून ठेवलेली आहे। तर आपण हे क्लोज करून घेऊयात। क्लोज केल्याच्या नंतर आपण कुठली पण फाईल जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा ती तीच PC जाऊन आपल्याला डाउनलोड्समध्येच मिळते। आपण इथे बघू शकता इथे ॲक्सिस रन टाईमवरती फाईल मी डाउनलोड केलेली आहे। हिला सिलेक्ट करून आपण इथून कट करून घेऊयात। फाईल कट केल्याच्या नंतर आपलं जे सॉफ्टवेअरचं फोल्डर आहे तिथे आपल्याला ती पेस्ट करून घ्यायची आहे। आज आपण इथे बघू शकता सपोर्टेड फाईल, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मी इथे नवीन फोल्डर तयार करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला ते पेस्ट करायचं आहे। पेस्ट केल्याच्या नंतर आपण बघू शकता ॲक्सिस रन टाईम आपल्यासमोर इथे आलेला आहे। आता हे कुठल्याही झिप फॉर्मॅटमध्ये नाही आहे, हे नॉर्मल फॉर्मॅटमध्ये आहे। मी याला डबल क्लिक करून आपण रन करून घेऊयात। आता आपल्याला हे परमिशन मागते आहेत इन्स्टॉल करायसाठी, आपल्याला इथे येस करायचं आहे। येस केल्याच्या नंतर आपल्यासमोर स्क्रीनवरती आपण बघू शकता असा एक मेसेज आलेला आहे। तर आपल्याला इथे क्लिक हिअर टू ॲक्सेप्ट द मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर लायसन्स टर्म्स याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे। आता आपण बघू शकता सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला सुरू झालेलं आहे। आपलं सॉफ्टवेअर जे आहे हे डाउनलोड झालेलं आहे। आपल्याला हा मेसेज इथे आलेला आहे, द इन्स्टॉलेशन इज कम्प्लीट। हे सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला फार ते फार इन्स्टॉल व्हायला 2 ते 5 मिनिट वेळ घेते। मंडळी, मी आशा करते की या व्हिडिओद्वारे तुम्हाला ॲक्सिस रन टाईम सॉफ्टवेअर हे कसे इन्स्टॉल करायचे असेल हे कळाले असेल। तरी तुम्हाला हे डाउनलोड करताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकतात। धन्यवाद।